नमस्कार, आम्ही विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहोत. माझे नाव आर्यन मोरे. माझ्या ग्रुपमेटचे नाव आदित्य शेळके, स्वानंद तोरणे, स्वानंद गोखले व अनिकेत संघे. आमच्या प्रोजेक्टचं टायटल आहे इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग पार्क. आम्हाला ही आयडिया कशी आली? आम्ही जेव्हा रात्रीच्या वेळी आम्ही सोबत सगळे म्हणजे पार्क मध्ये फिरायला गेलो असताना तेथील इलेक्ट्रिसिटी कट ऑफ झाली. तेथील विद्युत उपकरणे सगळी बंद पडली होती व स्ट्रीट लाईट वगैरे बंद पडल्या होत्या. त्यावरून आम्ही विचार केल्यानंतर आमच्या डोक्यात एक विचार आला की आपण तेथील खेळणींपासून विद्युत इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. त्यामध्ये मेरी गो राऊंड असेल किंवा झोपाळा असेल किंवा सीसॉ असेल, यापासून आपण नक्कीच इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. त्यासाठी आम्ही हा डेमो प्रोजेक्ट बनवला आहे. नक्कीच याचा भविष्यात उपयोग होईल अशी आम्हाला आशा आहे. या पार्क सर्वप्रथम बनवला आहे मेरी गो राऊंड. जसं जसं मुलं यावर बसतील खेळतील त्यानुसार हा मेरी गो राऊंड जसा फिरेल त्यातून बॅटरीमध्ये ती एनर्जी मोटरच्या द्वारे स्टोअर केली जाईल व जसं जसे याची गरज होईल त्या आवश्यकतेनुसार आपण याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर आम्ही बनवलेला आहे हा सीसॉ. हा सीसॉ जसा अपडाऊन होत जाईल तसं याच्या शेजारी असणाऱ्या 2 मोटर हा त्याचा इलेक्ट्रिक करंट हा त्याच्या खाली असणाऱ्या बॅटरीमध्ये ठेवतील. आम्ही खाली बॅटरी का बसवली आहे? कारण जर आपण डायरेक्ट त्याला चार्ज स्टेशनला दिलं तर त्याची इलेक्ट्रिसिटी पुरणार नाही. खाली बॅटरीमध्ये आपण थोडी करत इलेक्ट्रिसिटी ही त्याच्यामध्ये आपण बसवू शकतो आणि त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण पुढे जाऊन करू शकतो. म्हणून या सीसॉच्या खाली आम्ही ही बॅटरी ठेवलेली आहे. त्यानंतर आम्ही झोपाळा बनवला आहे. या झोपाळ्यातही आपण जी मुलं खेळणार ते मुलं खेळल्यानंतर हा झोपाळा हल्ल्यानंतर त्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. ती मोटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार व ती जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी ही बॅटरीमध्ये स्टोअर होईल. बॅटरी लावण्याचं मुख्य कारण असं होतं की जर आपण डायरेक्ट या उपकरण ज्या खेळणी आहेत यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल उपकरणांना जोडली तर तो कंटिन्युअस करंट जाणार नाही, तो म्हणजे कट होणार परत चालू होणार. त्यामुळे हा एकत्र सर्व करंट हा एकत्र स्टोअर होऊन मग आपण तो वेगवेगळ्या आउटपुटला वापरू शकतो आणि बॅटरीमध्ये नक्कीच यातून मोठ्या प्रमाणावर हा करंट स्टोअर करता येईल. आम्ही जास्त ह्या गोष्टी फोकस करत नाही. मेरी गो राऊंड, सीसॉ, झोपाळा, कारण जेवढे जास्त मुलं खेळतील तेवढं हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. हे आपण पुढे पण वापरण्यात येईल. याचा वापर आपण अनेक आउटपुटसाठी करू शकतो. जसे की जर आपण मोबाईलचे चार्जिंग स्टेशन केले तर त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यातून अजून ईव्ही जे व्हेकल्स असतात त्यांच्या चार्जिंग स्टेशनला देण्यासाठी आपण हे करू शकतो. स्ट्रीट लाईट ही यातून चालू शकतात आणि यानंतर जी आपले विद्युत उपकरणांवर चालणारी जी आपली खेळणी असतात ती खेळणी चालण्याच्या या प्रोजेक्टचा खूप मदत होईल. याचा फायदा असा आहे की याची इलेक्ट्रिसिटी ही फार कमी किंवा येणारच नाही, कारण मुलांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमधूनच आपण यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय व हे सर्व जे आपण यूज करतो ते पर्यावरणपूरक आहे. पर्यावरणाचा ह्रास होणार नाही व आपण जे काय यात वापर करतोय त्याने पर्यावरणाला कुठलाही नुकसान पडणार नाही. सर्वात महत्वाचं याचा सेटअप करताना याची देखभाल जास्त द्यावी लागणार नाही व खर्चही खूप कमी असेल. यानंतर हा जो प्रोजेक्ट आपण जर अप्लाय केला तर हा प्रोजेक्ट कुठल्याही करंट कुणालाही बसणार नाही. यात हा पूर्णपणे सेफ आहे. जी मुलं खेळतील त्यांच्यासाठी हा पूर्णपणे सेफ आहे. हा पर्यावरणासाठी पूर्णपणे सेफ आहे. धन्यवाद.